नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 168ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आणि ओंकार ध्यान करायचे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य, डोळे बंद, आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणूया. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे, वद कवना दाऊ, निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नवे तुझ उपकारा, जरी तनु तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह पर नश्वर, मणी उठला बाऊ, कोण कुठील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू, अजानहत बल भ्रमित मनीची, तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव, रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे, वद कवना दाऊ, मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी, असे सुंदर आयुष्य जगणार दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे भजन कीर्तन. येस, तुम्ही भजन कीर्तन करता का किंवा भजन कीर्तन ऐकता का? हाच आपला चिंतनाचा विषय आहे. याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता किंवा सकाळी उठता तेव्हा काहीतरी वेगळी गाणी, जो धांगडधिंगा असतो तेही कोणाला लावायची आवड असते, पण ते न करता त्याने तुमचं मन, मेंदू, शरीर शांत होत नाही, ते अशांतच होतं आणि पूर्ण दिवसभर त्याचा प्रभाव राहतो. हे लक्षात घ्या. सकाळी तुम्ही जे काही कराल आणि रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा तुम्ही जे काही कराल त्याचा प्रभाव फक्त तुम्हाला रात्री झोपताना आणि इकडे सकाळी उठल्यानंतर पूर्ण दिवसभर त्या गोष्टींचा प्रभाव राहतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर काय गोष्टी करायच्या आणि काय नाही करायच्या आणि रात्री झोपण्याच्या आधीही काय गोष्टी करायच्या आणि काय नाही करायच्या, ह्या खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर नक्की चिंतन करा. आणि म्हणून मी सांगतो आहे की आपण जर सकाळी उठल्यानंतर एखादं चांगलं भजन लावलं, ते पाहिलं किंवा ते ऐकलं तर आपल्या पूर्ण दिवस हा सकारात्मक ऊर्जेने भारलेला राहतो. करून पहा. जसं मी नेहमी म्हणतो की स्वानुभवच आपल्याला नेहमी सांगत असतो, तोच खरा महत्त्वाचा आहे. दुसरं जण काही किती सांगो, पण शेवटी आपण ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला स्वतःला कळतं की ते नक्की का फायद्याचं आहे आणि किती फायद्याचं आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपतानाही तुम्ही छानसं एखादं भजन ऐकलं, छानसं एखादं कीर्तन ऐकलं, कारण का कीर्तनामध्येही बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या जातात किंवा असा एखादी गोष्ट असते, असा एखादा पॉईंट असतो की त्या दिवशी कदाचित आपल्याला त्या पॉईंटचा उपयोगही होतो आपल्या आयुष्यामध्ये. अशीही उदाहरणं होतात. असंही मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे. आयुष्यामध्ये नुसतं तो धांगडधिंगा, नुसतं ते धावपळ आणि ते काही त्याला अर्थ नाही आहे. हा जन्म तुम्हाला जर सार्थकी लावायचा असेल, शांतपणे आयुष्य आनंदी जगायचं असेल, प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला जर मनमुराद आनंद लुटायचा असेल तर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अंतर्भूत करा. धांगडधिंगा, रील्स पाहणं किंवा अजून काही दुसरं असं ॲक्टिव्हिटीजने तुमचं मन हे अशांतच राहणार. त्यामुळे चांगल्या गोष्टी अंतर्भूत करा आणि जर तुम्ही स्वतः केल्या तर तुमचे पुढची जी पिढी आहे तीसुद्धा त्या गोष्टी करायला हे होईल आणि खरं त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. लहानपणीच जर ह्या गोष्टीच्या सवयी लागल्या तर काय हवं आहे तुम्हाला अजून? आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. त्याच्यावर चिंतन करा की आपण काय जगतो आहे आणि कसं जगतो आहोत आपण. आपल्याला ह्या ईश्वराने हे जे देहरूप दिलं आहे, मानवी देह दिलेला आहे, मानवी देहामध्ये आपल्याला मेंदू दिला आहे, मन दिलेलं आहे, याचा उपयोग किती चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल आयुष्य जगताना स्वतःसाठी, समाजासाठी, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आजचा आपला चिंतनाचा विषय होता की भजन कीर्तन सकाळी उठल्यानंतर ऐकणं, पाहणं, म्हणणं आणि संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्याच्या आधीही असं काहीतरी छानसं ऐकणं, पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ते करून पहा, स्वानुभव घ्या. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.